आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला। अतिशय जल्लोषात आणि जोशपूर्ण वातावरणामध्ये प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांनी निकाल ऐकण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात मोठी गर्दी केली होती। निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती। त्यातच प्रभाग क्रमांक 5 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत। यामध्ये रितेश कांतीलाल झांबड जैन, श्रीमती मीनाताई सुरेशराव वरपुडकर, गिरिजाताई शंकरराव आजेगावकर, गणेश उर्फ बबलू टाक या 4ही उमेदवारांचा विजय झाला आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये अतिशय चुरशीची झालेली लढत, यामध्ये भाजपच्या संपूर्ण पॅनलचा विजय झाला। हा विजय जनतेचा आहे आणि जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि आमच्या पॅनलला बहुमताने निवडून दिले। प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय आहे, असा यावेळेस भावना विजयी उमेदवार यांनी व्यक्त केल्या। निवडून आला ताकदीनं आपल्या पाठीशी जनता उभी राहिली, काय प्रतिक्रिया आहे, काय सांगा? निश्चित ही निवडणूक लोकांनी साम दाम दंडभेद आमिषे पैसा धमक्या यावर नेली होती। निश्चित खूप घेरण्याचा प्रयत्न केला, तर आमचं पॅनल ताकदीनं लढलं। जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, जिल्ह्याचं नेतृत्व सुरेशरावजी वरपुडकर, भरोस साहेब ताकदीनं साथ दिली। निश्चित ही लढत जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची होती। निश्चित त्या धनशक्ती समोर जनशक्ती जिंकली। लोकांनी आशीर्वाद दिला, भरभरून आशीर्वाद दिला। म्हणजे लोक म्हणत होते किंवा पडणार, हे होणार, ते होणार, चारही म्हणजे चित विरोधक झाले। निश्चित येणाऱ्या काळामध्ये आम्ही 4ही सदस्य इतकं चांगलं काम करू की येणाऱ्या काळात कोणी दिसणार सुद्धा नाही। बबलू टाक असतील, रितेश जैन असतील आणि शंकर आजेगावकर असतील, हे तिघही सामाजिक चळवळीत असणारे सर्वच करणारे आणि त्यासोबत माजी महापौर असणारे भरपूर जणीचे 4ही पॅनलने ज्या ताकदीने केलेले संपूर्ण ताकदीनं आपल्या पाठीमागेची जनता, त्यांच्याबद्दल काय सांगा? निश्चित मायबाप जनतेनं जे आशीर्वाद दिलाय, भरभरून मतदान दिलंय, म्हणजे जनतेचा स्पष्ट कौल आहे, संदिग्ध नाही, स्पष्ट 2-2 हजाराची लीड आहे। म्हणजे निश्चित जनता पाठीशी आहे। आता आमची जबाबदारी वाढलेली आहे। निश्चित आम्ही जीवाचं रान करू। सर्वत्र सत्ता आहे, केंद्रात आहे, राज्यात आहे, पालकमंत्री आहेत, भरपूर साहेब आहेत। निश्चित प्रभागाचा कायापालट करून दाखवू आणि निश्चित परभणी शहरातला सर्वात सुंदर, स्वच्छ, विकसित प्रभाग आम्ही येणाऱ्या 3 वर्षातच करून दाखवू। अतिशय शेवटचा एक प्रश्न, ताणतणावामध्ये हा काळ आपल्याला गेलेला आहे। आजचा जो हास्य चेहऱ्यावर आलाय, विजयाचा हास्य, हे सगळं आनंद कुणाला समर्पित करायचा? निश्चित सर्वात अगोदर हा आनंद जनतेला समर्पित आहे, ज्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय। निश्चित परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री वरपुडकर साहेब यांना समर्पित आहे आणि एकच आहे, राष्ट्रीय संघाचे स्वयंसेवक यांनी पण जे जीव पणाला लावला होता, मित्र परिवार सगळ्यांनी जीव पणाला लावला होता, त्या सर्वांना हे विजयाचे श्रेय समर्पित। जय श्रीराम। प्रभाग क्रमांक 5 मध्ये आज संपूर्ण भाजपच्या पॅनलला जे जोरदार यश मिळालेलं आहे, ते प्रभाग क्रमांक 5 मधल्या सगळ्या जनतेचे जाहीर आभार। तसेच आमच्या रणनीतिकार पालकमंत्री मेघनादिदी, तसेच आमचे पॅनल प्रमुख असणारे पालक सुरेशराव वरपुडकर साहेब आणि शमशेर भैया असतील, रितेश भैया असतील, बबलू असेल, की या सगळ्यांचं सांघिक यश आहे। आणि संपूर्ण टीमनी जे जोरदार मेहनत करून पूर्ण जनतेपर्यंत भाजपचे विचार पोहोचवले आणि आज देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून जो विकासाची गंगा आहे ती प्रभाग 5 मध्ये आणण्यासाठी भाजपच्या उमेदवारांना जनतेने प्रचंड मताने यश दिलेलं आहे। त्या जनतेचे सगळ्यांचे जाहीर आभार। धन्यवाद। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। जनतेने सुद्धा विकासासाठीच कुठेही इकडे तिकडे न जाता एकाच पॅनलच्या मागे, एका विचाराच्या मागे विकासासाठी मत दिलं, त्यामुळे जनतेचे सगळ्यांचे जाहीर आभार। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 5B मधील उमेदवार, महिला उमेदवार गिरिजा शंकर आजेगावकर। हे जे प्रचंड यश जनतेने दिलंय, त्या सगळ्या जनतेचा हा चांगला कौल समजून मी सगळ्यांचे खूप आभार मानते। आणि मी लाडक्या बहिणींना जे आवाहन केलं होतं मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवरून की आपल्या भावाच्या ऋणातून मुक्त होण्याची आपल्याला एखादी संधी कधीतरी मिळते, भावासाठी फार काही बहिणींना करण्याची संधी मिळत नाही, तर सगळ्या बहिणींनी त्यासाठी हा जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय त्यासाठी मी खूप 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 धन्यवाद देते सगळ्या बहिणींना। की प्रत्येक स्त्री पुरुषाच्या पाठीमागे असते, त्याचे यश असते, पण हे पुरुष आमचे भाऊ तुमच्या पाठीमागे आहे। माझ्या बाबतीत हा अपवाद आहे असं मी म्हणू शकते, कारण खरंच मी या क्षेत्रात नसते जर त्यांचा पाठिंबा मला नसता तर। माझ्या पाठीशी आत्ता जे खंबीरपणे 2 पुरुष उभे आहेत, माझा मोठा भाऊ
आणि माझे मिस्टर या दोघांमुळं या यशात खरं तर सगळा वाटा त्यांचाच आहे, नाव फक्त माझं. शेवटचा प्रश्न, महिला प्रतिनिधी म्हणून आपण आलात, महिलांचे अनेक प्रश्न आहेत, काय सांगाल महिला भगिनींना? मी महिला भगिनींना एवढंच सांगू इच्छिते की समदुःखी आपण आहोत, म्हणजे महिलांशी जास्त मोकळेपणाने बोलू शकतात, तर त्या त्यांच्या अडचणी माझ्याशी जास्त स्पष्टपणे व्यक्त करू शकतात माझ्या पुढे, आणि काहीही हरकत नाही मला कॉल करून प्रत्यक्ष कैसाही संपर्क केलात तरी पण. आता तुम्ही आमचं पॅनलच दिलंय त्यामुळे मलाही फार अडचणी येणार नाही तुमच्या अडचणी सोडवताना, त्यामुळे बिलकुल माझ्याशी संपर्क करा आणि मी तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे, कारण माझ्या मागे तसे ताकदवर लोक उभे आहेत, मला सपोर्ट सिस्टीम चांगली आहे. त्यामुळे थँक्यू सो मच, सगळ्यांना धन्यवाद पॅनलसाठी मतदान केल्यासाठी. सगळ्या मतदाराचे खूप खूप आभार, ज्यांनी मला एवढ्या लीडनं विजयी केलं. मी त्यांचं प्रत्येक काम करायला कटिबद्ध असेल. इथून पुढे प्रभागाच्या विकासासाठी 24 तास उभा राहील.